यायचा गोंधळ घातला जातो. आणि रसिक प्रेक्षक हो, या गोंधळामध्ये एक वाद्य वाजतं, त्याचा पण एक दांडगा इतिहास आहे. तुम्हाला जाणून घ्यायचंय? तर मग मला साथ देणार? नक्कीच. मला का हो गोंधळी बुवा? काय म्हणता गोंधळी बुवा? अहो, जेव्हा त्या देवी आईने महिषासुराचा वध केला तेव्हा त्या महिषासुराला दोन भक्त होते. कोणते बरं? एकाचं नाव चंड आणि दुसऱ्याचं नाव मुंड. असं? त्या चंड आणि मुंडला कळालं काय कळालं? की देवी आईच्या हातून त्यांचा वध होणारच आहे. आहे म्हणून ते देवी आईला शरण गेले गेले आणि देवी आईला विनवणी केली. काय केली? की देवी आई, आमचा वध तू करतच आहे, पण आमच्यावरती कृपा करावी आणि आमचा देह तुझ्या कारणी वाजावा. मग त्या देवी आईने महिषासूर मर्दिनीला काय केलं? अहो, एकाचं धड आणि दुसऱ्याचं शिर एकत्र करून एक वाद्य तयार केलं मंडळी. आणि हे वाद्य वाजवूनच माझ्या देवी आईला शांत केलं जातं. हे वाद्य कोणतं आहे तुम्हाला माहितीये का? कोणतं बरं? असं सांगण्यापेक्षा ऐकूनच बघा. अरे वाजीव, करायचं का चालू? मग तर बोला. आई राधा सदानंदीचा अंतमर्तंड भैरवाच बोल भवानी माता की. लागलालो माय लागलालो सदानंदी तुझा लागलालो स्वर्गी आलो माय मृत्यू आलो लागलालो माय लागलालो आकाशिलो माय पाताळीलो लागलालो माय लागलालो तुझं नमन करुणा. एक नंबर संभव. एक नंबर संभव वाजला. एक नंबर गाणं झालं. आता मला पटलंय बरं का? पटलंय ना तुला? गोंधळी बुवा नाही. काय म्हणला? मला नाही पटलं अजून. म्हणजे तुला अजूनही स्वस्त आहे मी गोंधळी बुवा ती? अहो गुरुजी, नुसतं वाद्य वाजून तुम्हाला गोंधळी वाजता येतं का? अरे मग काय करायला लागेल? त्यासाठी देवी देवतांना बोलवावं लागेल इथं. बर, तुला म्हणजे अजून माहिती पाहिजे? अजून माहिती पाहिजे. रसिक प्रेक्षक हो, तुम्हाला म्हणून सांगतो, आता गोंधळ हा घातलेला आहे, पण खरं तर गोंधळ असतो हा 5 नामांचा आणि 5 तत्वांचा गोंधळ. बघा, आपण घरात गोंधळ घालतो, गोंधळ घातलाच जातो यासाठी की घरावरती कृपादृष्टीचा आशीर्वाद आईचा राहावा, नवविवाहित दाम्पत्यांवरती कृपादृष्टी राहावी, आमच्या घरातले सगळे वादविवाद मिटावे, म्हणून देवीचा गोंधळ घातला जातो. हा गोंधळ पूर्ण होतो त्या 5 नामांनी आणि 5 तत्वांनी. तर ती 5 नाम आणि 5 तत्व कोणते तुला माहितीये का? नाही माहिती. परत मला साथ देणार? मग म्हणा, का हो गोंधळी बुवा? काय म्हणता गोंधळी बुवा? 5 नामाचा 5 तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे. गोंधळ मांडलेला आहे. 5 नाम 5 तत्व कोणते? कोणते बरं? आग, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश. असं? अपान, समान, ज्ञान, उद्यान आणि प्राण. तर अशा प्रकारे आदिमायेचा गोंधळ मांडलेला आहे. गोंधळ मांडलेला आहे. तर या गोंधळाला आपण त्या आदिमायेला बोलवूया. बोला आई राजा. नमस्तुते महामाये, नमस्तुते महामाये, श्रीपीठे चूर पूजिते, शंखचक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमस्तुते. आई काकडा पाखळला
अग देव तुझा गोंधळ मांडीला काकड पाजळला देवी तुझा गोंधळ मांडीला काकड पाजळला देव तुझा गोंधळ मांडीला काकड पाजळला देवी तुझा गोंधळ मांडीला हे काकड पाजळला वाई गावात काकड पाजळला वाई गावात हे गणपतीच्या मंदिरात गणपतीच्या मंदिरात काकड पाजळला तुळजापुरात काकड पाजळला तुळजापुरात अहो तुळजा भवानीच्या मंदिरात तुळजा भवानीच्या मंदिरात काकड पाजळला देव तुझा गोंधळ मांडीला काकड पाजळला देवी तुझा गोंधळ मांडीला काकड पाजळला यरमाळ गावात काकड पाजळला यरमाळ गावात येडाबाईच्या मंदिरात येडाबाईच्या मंदिरात हो काकड पाजळला कोल्हापुरात काकड पाजळला कोल्हापुरात महालक्ष्मीच्या मंदिरात महालक्ष्मीच्या मंदिरात काकड पाजळला देव तुझा गोंधळ मांडीला काकड पाजळला देवी तुझा गोंधळ मांडीला काकड पाजळला देव तुझा गोंधळ मांडीला काकड पाजळला देवी तुझा गोंधळ मांडीला तर मंडळी काकडा तर पाजळून झालाय पण या समस्त गोंधळाला या विश्वातले सगळे देव बोलावले पाहिजेत म्हणून हा गोंधळी काय सांगतोय व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचत आहात सहमेळी द्वैत भाव विसरून जगदंबे आई एकदा प्रेमाने यावे आणि हा गोंधळ कशासाठी घालायचा आहे कलियुगात नास्तिक पंत गोखळा फार देवादिकांच्या कल्पना झूट म्हणती नारी आणि नर मग त्यांना करतो सरळ सवाल कशा करिता वसवले हे पंढरपूर या दुनियेचा पालनहार उभा राहिला विठेवर अनुभव घ्यावा आई एकदा गोंधळाला यावे जगदंबा माई. तुझा गोंधळ मांडीला गांबे आई गोंधळाला याव तुझा गोंधळ मांडीला भवानी आई गोंधळाला याव गोंधळ मांडीला गांबे गोंधळाला याव गोंधळ मांडीला भवानी आई गोंधळाला याव तुझा गोंधळ मांडीला गांबे गोंधळाला याव गोंधळ मांडीला भवानी आई गोंधळाला याव गोंधळ मांडीला भवानी आई गोंधळाला याव गोंधळ मांडीला भवानी आई गोंधळाला याव आईच्या गणराया गोंधळाला याव गोंधळ मांडीला भवानी
बाहेरलं देव बोलावलं रंगाशी आलं या भोळ्या भक्ताला प्रसन्न झालं रामाने गुरुजी हा या दाड्याची माहिती मिळाली बरं का मिळाली का एक नंबर माहिती मिळाली आता पटलं का तुम्हाला आता पटलं हा तर खरंच पटलंय मला आता खरं का हा म्हणजे बिनधास्तपणे मी हात उघडू ना बिनधास्तपणे हा. गुरुजी पारंपरिक कार्यक्रम आहे चुकलं का? हा, हा, हा. आता पटलंय मला पटलंय तुला पण आता गुरुजी काय बरं आता एकच इच्छा आहे माझी आता आणि काही करायची बघ कोणाची सगळी माहिती सांगितली मी सांगितली हा मला काय उरलं नाही आता आज आपल्या पावड्यांमध्ये हा आपल्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी माझी आई आली आहे. आय आली काय माझं